नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. 733 नंबरचं हे वाक्य आहे बघा. त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते. ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीम. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण तो चॉकलेट आईस्क्रीम खातो. जर समजा आवडते हे एक क्रियापद आहे आणि खातो हे दुसरं एक क्रियापद आहे. पण क्रियापद बदललं तर त्या ठिकाणी मराठीमध्ये कर्त्याचं जे काही रूप आहे ते पण बदलतं. जसं की तो चॉकलेट आईस्क्रीम खातो आणि त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते. क्रियापद बदललं म्हणून या ठिकाणी सर्वनामामध्ये क्रियापदामध्ये जो कर्ता आहे त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. तर त्याला आणि तो या दोघांसाठी ही शब्द आहे. ही इट्स चॉकलेट आईस्क्रीम किंवा ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीम. तर ही हे दोघांसाठी येणार आहे, त्याला आणि तो साठी सुद्धा. एवढं लक्षात घ्या. सो ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीम. आता लाईकला या ठिकाणी एस लागलेला आहे कारण हा जो कर्ता आहे ही तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून. आणि हा जो काळ आहे हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. जसं की ही लाईक्स, ही इट्स, ही रन्स, ही कम्स या पद्धतीने येणार आहे मित्रांनो. तर पुढचं वाक्य बघूया. त्याला चॉकलेट आईस्क्रीम नाही आवडत. आता हा तोच काळ आहे पर वाक्य नकारार्थी आहे. आता या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. ही डज नॉट लाईक चॉकलेट आईस्क्रीम. ही डज नॉट लाईक चॉकलेट आईस्क्रीम. मित्रांनो, या ठिकाणी डज नॉट आलेला आहे तर लाईकचा जो एस आहे तो निघून गेलेला आहे. कारण हा सुद्धा काळ सिंपल प्रेझेंट, हा सुद्धा काळ सिंपल प्रेझेंट, परंतु सहाय्यकारी क्रियापद आपण डू घेतलेला आहे आणि डूला लागलेला आहे ई एस. तर मित्रांनो, मी डू डजचा व्हिडिओमध्ये डू डज डीडचा कसा वापर करायचा त्याच्यामध्ये हे अजून डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की इथं आपण डज नॉट घेताना इथं ई एस का लागलेला आहे. तर सिंपल आहे कारण सहाय्यकारी क्रियापद आहे आणि या ठिकाणी सिंपल प्रेझेंट आहे म्हणून हा एस इथून इथं आलेला आहे. एवढं लक्षात घ्या. ही डज नॉट लाईक चॉकलेट आईस्क्रीम. त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते का? आता या ठिकाणी डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम असा प्रश्न होणार आहे मित्रांनो. डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम आणि प्रश्नचिन्ह मित्रांनो. आता ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम हे वाक्य बघा आणि ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीम हे बघा मित्रांनो. हे सुद्धा सिंपल प्रेझेंट आहे. इथं पण सिंपल प्रेझेंट आहे पण इथं सहाय्यकारी क्रियापद आपण पुढे घेतलेलं आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण ह्याच वाक्याचा प्रश्न बनवलेला आहे. ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीमला पुढे डज लावलेला आहे आणि हा एस इथं लावलेला आहे. डू घेतलेला आहे आपण, मग त्याचा डज केलेला आहे. सो डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम. आता तुम्ही सिक्वेन्स असा लक्षात ठेवायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीम, ही डज नॉट लाईक चॉकलेट आईस्क्रीम, डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम. हे 3 प्रकार झाले. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस मधलं वाक्य बघूया. त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत आहे म्हणजे तो खात आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण कोणतं एखादी क्रिया सुरू असते. आता आवडण्याची क्रिया सुरू असते असं क्वचितच होतं कारण आपण हे आवडीच्या बाबतीत बोलत आहोत. याचा अर्थ तो आईस्क्रीम खात आहे आणि अजून त्याला खावीशी वाटत आहे म्हणजेच आवडत आहे. सो त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत आहे. तर हेच वाक्य आपण कसं म्हणणार मित्रांनो. ही इज लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम. म्हणजे तो खात आहे तर त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत आहे. पुढचं वाक्य त्याला चॉकलेट आईस्क्रीम नाही आवडत आहे. जसं प्रेझेंटमध्ये निगेटिव्ह होतं, आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस, सिंपल प्रेझेंटमध्ये निगेटिव्ह होतं, आता प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सुद्धा निगेटिव्ह. सो तर त्याला चॉकलेट आईस्क्रीम नाही आवडत आहे. आता मगाशी आपण ही डज नॉट लाईक म्हटलं होतं आणि डज मी म्हटलं होतं की सहाय्यकारी क्रियापद. तर इथं ऑलरेडी हे सहाय्यकारी क्रियापद आहेच, आपल्याला तेच घ्यायचं आहे. मग ही इज नॉट लाईकिंग चॉकलेट आईस्क्रीम. ही इज not liking he is not liking chocolate ice cream. त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत आहे का? आता यालाच फिरवायचं आहे. इजला पुढे घ्यायचं आहे, हीला नंतर आणायचं आहे. सो इज ही लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम.
आणि हा प्रश्नचिन्ह. इज ही लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम. पुन्हा हे प्रेझेंट कंटिन्यूअसचे 3 सेंटेन्स लक्षात ठेवायचे. ही इज लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम, ही इज नॉट लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम, इज ही लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम. तर बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने आपल्याला वाक्य लक्षात ठेवणं सोपं जातं. आता हा जो पुढचा काळ आहे त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडली आहे, म्हणजे खाल्लं त्याने आणि आता त्याला ते खाल्ल्यानंतर आवडलं आहे. सो ही हॅज लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. हे वाक्य होणार मित्रांनो, ही हॅज लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. त्याला आवडलं आहे. ही हॅज लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. हेच जर असं असतं तर त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडलं होतं, म्हणजे खूप वेळ निघून गेलेली आहे, तर आपण पास्ट परफेक्ट वापरला असता. ही हॅड, इथं आपण हॅड वापरला असता. सो ही हॅड लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. आता हेच वाक्य आपल्याला निगेटिव्हमध्ये, त्याला चॉकलेट आईस्क्रीम नाही आवडले आहे. काळ तोच आहे. आता या ठिकाणी सुद्धा हॅज आहे, म्हणून आपल्याला हॅजच्या नंतर नॉट घ्यायचं आहे. ही हॅज नॉट लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. ही हॅज नॉट लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. बघा मित्रांनो, त्या त्या काळामध्ये निगेटिव्ह वाक्य बनतं, त्या त्या काळामध्ये प्रश्न सुद्धा बनतो. आता बघा, तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, परफेक्ट हा जो आहे प्रेझेंटवाला, त्याच्यात नॉर्मल वाक्य, निगेटिव्ह वाक्य आणि पुढचा आता प्रश्न असेल. तुम्ही मनामध्ये प्रश्न याचा कसा होणार ते करा, आपण लगेच ते वाक्य बघू. ही हॅज नॉट लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. तर ते वाक्य आहे, त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडले आहे का. तर या ठिकाणी आपण हॅज ही लाइक्ड, हॅज ही लाइक्ड चॉकलेट आईस्क्रीम. आणि प्रश्नचिन्ह, हॅज ही लाइक चॉकलेट आईस्क्रीम. आता पुढचा जो काळ आहे मित्रांनो, तो आहे रीतिवाचक वर्तमान काळ, ज्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणत असतो. आता आपण तेच वाक्य जर समजा आवडणे हे वर्ब घेतलं असतं, तर ते वाक्य कसं बनलं असतं की त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत असते का, असं असतं आपण. परंतु आपण आवडते न घेता खात असतो हे घेतलेलं आहे, तर तो चॉकलेट आईस्क्रीम खात असतो. तर ही हॅज बीन इटिंग चॉकलेट आईस्क्रीम. ही हॅज बीन इटिंग चॉकलेट आईस्क्रीम. तर मित्रांनो, हा जो काळ आहे याला हॅज बीनचा अर्थ आहे की त्याला आधीपासून तो खात आलेला आहे. हेच वाक्य आपण तो चॉकलेट आईस्क्रीम खात आलेला आहे असं सुद्धा म्हणू शकतो. खात असतो किंवा खात आलेला आहे. खात आलेला आहे, आलेला आहे. हा जो रीतिवाचक काळ आहे मित्रांनो, पास्टमध्ये आलेला होता आणि फ्युचरमध्ये आलेला असेल या पद्धतीने आहे. किंवा खात असतो, खात असे आणि खात राहील, असं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरमध्ये या मराठी वाक्यांमध्ये 2 पद्धतीची रचना होत असते. हा काळ जेव्हा वापरतो आपण, तेव्हा आपण एखादी क्रिया जी पूर्वीपासून घडत आलेली आहे, आज पण घडते आहे, ती सांगण्यासाठी करत असतो. आणि भविष्यात पण जेव्हा घडत राहील त्यावेळेला सुद्धा आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. सध्या आपण बघतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हेच जर वाक्य घेतलं असतं आपण, तर ही हॅज बीन लाइकिंग चॉकलेट आईस्क्रीम असं आलं असतं, म्हणजेच त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत असते. परंतु आपण तेच वाक्य अधिक प्रभावी बोलण्यासाठी ही हॅज बीन फॉन्ड ऑफ चॉकलेट आईस्क्रीम, टू बी फॉन्ड ऑफ हे जर आपण बघितलं, टू बी फॉन्ड ऑफ ही एक फ्रेज आहे, म्हणजे ची आवड असणे. मग त्यावेळेला आपण ह्या पद्धतीने वापरतो, ही हॅज बीन फॉन्ड ऑफ चॉकलेट आईस्क्रीम किंवा ही इज फॉन्ड ऑफ चॉकलेट आईस्क्रीम. हे दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. तर पुढचं वाक्य बघूया आपण, ह्याचंच आपल्याला निगेटिव्ह, तो चॉकलेट आईस्क्रीम नाही खात असतो. आता ही हॅज बीन फॉन्ड ऑफ चॉकलेट आईस्क्रीम हे जे वाक्य होतं मित्रांनो, हे आपण
जर फ्रेज वापरली, जसं आपण वाक्प्रचार म्हणी वापरत असतो मराठीमध्ये आपली भाषा समृद्ध होण्यासाठी, तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा हे फ्रेजेस असतात, इडियम्स असतात, ज्याच्याने आपण आपले प्रभावशाली संभाषण करू शकतो. तर त्या पद्धतीने तो चॉकलेट आईस्क्रीम नाही खात असतो. ही हॅज नॉट बीन इटिंग चॉकलेट आईस्क्रीम. हेच वाक्य होणार आहे. ही हॅज नॉट बीन eating chocolate ice cream. याचाच अर्थ तो आधीही खात नव्हता आणि आता पण खात नव्हता. हा काळ फार आपल्याला सांभाळून वापरायचा असतो मित्रांनो. आता आपण ही हॅज नॉट इटन चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे त्याने चॉकलेट आईस्क्रीम नाही खाल्ली आहे असा अर्थ होतो. पण हॅज बीन जर वापरला तर ही हॅज नॉट बीन इटिंग चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे तो आधी पण खात नव्हता, है ना. ह्या पद्धतीने आपल्याला रीतिवाचक काळ वापरायचा असतो. तो चॉकलेट आईस्क्रीम खात असतो का, म्हणजेच तो चॉकलेट आईस्क्रीम खात आलेला आहे का. हॅज ही बीन इटिंग, तर ह्या पद्धतीने सुरुवात होणार. हॅज ही बीन इटिंग चॉकलेट आईस्क्रीम. आणि प्रश्नचिन्ह. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस अँड प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हे 12 वाक्य आपण बघितले की याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल, निगेटिव्ह आणि प्रश्न एकाच वाक्याचे आपण कसे बनवू शकतो. आता पुढचं वाक्य जे आहे मित्रांनो, त्याला चॉकलेट आईस्क्रीम का आवडते. आता का जर आपण काढला तर वाक्य बनेल त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते. थोडक्यात आपण का काढून टाकू, म्हणजे त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते हा कुठला काळ झाला, सिंपल प्रेझेंट झाला. तर आता त्याला का आवडते, तर का आवडते म्हटल्यानंतर आपल्याला व्हायने प्रश्न विचारायचा आहे. सो ही लाईक्स चॉकलेट आईस्क्रीम, त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते. आणि त्याचा प्रश्न करायचा त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडते का, जो आपण मगाशी बघितला. डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम. आता व्हाय डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम हा असा प्रश्न होईल मित्रांनो. व्हाय डज ही लाईक, व्हाय डज ही लाईक, त्याला का आवडते. मग पुढची वस्तू सांगायची असेल तर व्हाय डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम, व्हाय डज ही लाईक, व्हाय डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम. जसं की एखादी स्टोरी असते मित्रांनो, की लहान मुलगा आहे समजा, त्याचे वडील त्याला लहानपणी खूप चॉकलेट आईस्क्रीम आणून द्यायचे म्हणून त्याला आवडायची. मग आपण प्रश्न विचारतो की त्याला का आवडायची, तर त्याचे वडील त्याला आणून द्यायचे म्हणून, उदाहरणार्थ. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न बनवण्याशी मतलब आहे. व्हाय डज ही लाईक चॉकलेट आईस्क्रीम, आहे की नाही. व्हाय डज ही लाईक टू प्ले क्रिकेट, त्याला क्रिकेट खेळायला का आवडते. तर ह्या पद्धतीने व्हाय डज ही लाईकच्या नंतर तुम्ही तुमच्या आवडीचे वाक्य, शब्द जे आहेत, है ना. व्हाय डज ही लाईक ॲपल, त्याला ॲपल का आवडते. तर ह्या पद्धतीने तुम्ही पुढचं जे काही ऑब्जेक्टचा पार्ट आहे, अदर वर्ड्सचा पार्ट आहे वाक्यामध्ये, ते आपण चेंज करू शकतो. आणि तिला का आवडतं म्हणायचं असेल तर व्हाय डज शी लाईक, तिला चॉकलेट का आवडते. व्हाय डज शी लाईक चॉकलेट. तिला व्हॅनिला आईस्क्रीम का आवडते. व्हाय डज शी लाईक व्हॅनिला आईस्क्रीम. तर ह्या पद्धतीने मित्रांनो बघा, तर तुम्ही आईस्क्रीम नाही म्हटलं तरी चॉकलेटपर्यंत सेंटेन्स पूर्ण होणार आहे. तुम्ही चॉकलेट आणि आईस्क्रीम पण नाही म्हटलं तरी लाईकपर्यंत सेंटेन्स पूर्ण होणार आहे. व्हाय डज ही लाईक, त्याला का आवडते. व्हाय डू यू लाईक, तुला का आवडतं. आता मित्रांनो आपल्याला डज केव्हा वापरायचा, आता ही, शी, इट आणि नेम हे 4 करता म्हणून आले वाक्यात, तर तेव्हा डज वापरायचा. आणि आय, वी, यू, दे असेल तर आपल्याला डू वापरायचा असतो. व्हाय डू यू लाईक, व्हाय डू वी लाईक, व्हाय डू दे लाईक, ह्या पद्धतीने. तर मित्रांनो पुढचं वाक्य आहे या ठिकाणी, त्याला कोणती आईस्क्रीम आवडते. तर आता या ठिकाणी जसं आपण विच आईस्क्रीम डज ही लाईक घ्यावं लागेल. व्हायसाठी आपण का घेतलं की नाही, तसं आपल्याला कोणतीसाठी विच आईस्क्रीम डज ही लाईक, कोणती आईस्क्रीम, विच आईस्क्रीम. ठीक आहे, त्याला आवडते, डज ही लाईक, या पद्धतीने. विच आईस्क्रीम, विच आईस्क्रीम डज ही लाईक. सुरेशला कोणती आईस्क्रीम आवडते. विच आईस्क्रीम डज सुरेश लाईक. हीच ऐवजी आपण नाव घेऊ शकतो कोणाचं पण, सर्वनाम पण चेंज करू शकतो. तिला कोणती आईस्क्रीम आवडते. विच आईस्क्रीम डज शी लाईक. तुला कोणती आईस्क्रीम आवडते. विच आईस्क्रीम डू यू लाईक.
बघा मित्रांनो, आपल्याला थोडासा ग्रामर आपल्याला माहिती असायला पाहिजे, की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असतं एक, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याला कोणत्या प्रकारची आईस्क्रीम आवडते. आता कोणत्या प्रकारची म्हणजे विच टाइप ऑफ. आता इथं कोणती घेतलं होतं म्हणून आपण फक्त विच घेतलं होतं. आता इथं प्रकारची पण आहे. प्रकार म्हणजे टाइप ऑफ आहे ना. चाची चे असेल तर आपण ऑफ घेतो, प्रकार म्हणजे टाइप. सो टाइप ऑफ. सो विच टाइप ऑफ आईस्क्रीम डज ही लाईक. या ठिकाणी त्याला आहे. तर या ठिकाणी काय होणार मित्रांनो, विच टाइप ऑफ आईस्क्रीम. विच टाइप ऑफ आईस्क्रीम. विच टाइप ऑफ आईस्क्रीम डज ही लाईक. आता मित्रांनो, तुम्हाला काळ लक्षात आला असेल की आपण त्याला चॉकलेट आईस्क्रीम का आवडते, त्याच्यानंतर त्याला कोणती आईस्क्रीम आवडते. हे जे काळ आहेत हे प्रेझेंट टेन्सच आहेत मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण पुढचं वाक्य बघूया. तो आईस्क्रीम आणतो का, हे वाक्य आहे मित्रांनो. तो आईस्क्रीम आणतो का. आता इथं वर्ब चेंज झालेलं आहे. जसं की तो आईस्क्रीम खातो का, तसं पण असेल आहे की नाही. तर आणण्यासाठी ब्रिंग हे वर्ब आहे मित्रांनो. आणि हे जे वाक्य आहे हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, पण प्रश्न आहे. मग आता ह्या वाक्यापर्यंत कसं पोहोचायचं. आता मी का काढून टाकायचं वाक्यामधला. आता वाक्य वाचा. तो आईस्क्रीम आणतो. ही ब्रिंग्स आईस्क्रीम. ठीक आहे. तो आईस्क्रीम आणतो का. डज ही ब्रिंग आईस्क्रीम. तर आपल्याला डज घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, जर वाक्याच्या शेवटी जर का असेल, वाक्याच्या मध्ये का असेल तर आपण वाक्याच्या सुरुवातीला व्हाय घेतलं, पण वाक्याच्या शेवटी का आला तर प्रेझेंट टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, तर वाक्याची सुरुवात डू आणि डजनेच होणार मित्रांनो. सो डज ही ब्रिंग आईस्क्रीम. डज ही ब्रिंग आईस्क्रीम. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तो आईस्क्रीम आणतो का. आता हाच वाक्यातला जो का आहे तो जर मध्ये आला असता तर तो आईस्क्रीम का आणतो. व्हाय डज ही ब्रिंग आईस्क्रीम. तो आईस्क्रीम केव्हा आणतो. व्हेन डज ही ब्रिंग आईस्क्रीम. तर मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यामध्ये जर प्रश्न बनवायचा असेल तर डू आणि डजने वाक्याची सुरुवात होते. कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण टू बी घेतच नाही मित्रांनो, कारण त्याची रचना असते सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये टू बी येत नाही. त्याच्यामुळे आपण डू डजची सहाय्यकारी क्रियापद जे आहे त्याचा आपण वापर करत असतो मित्रांनो. तर आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या वाक्यांचा जो काही इंग्रजीमध्ये संभाषण आहे ते नक्की चांगल्या पद्धतीने समजलं असेल. समजल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये पण तुमची काही शंका असेल, तुमचे काही अजून वाक्य असतील ते पण तुम्ही मला विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया आपण अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.